मंडळी समोर बघता तुम्ही शांत आणि संयमी आणि हसमुख चेहऱ्याचे गाडा मालक किरण शेठ शेलार वांगणी. आत्ताच्या गाडीला बघा अर्जुन पळतोय आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय आणि खरोखर आत्ताच्या गाडीला गाडा मालकाची चर्चा चालू आहे ते अर्जुनबद्दल. चांगली गती लावतोय. किरण शेठ नमस्कार. नमस्कार. आज कुठली गाडी झाली ती सांगा. आज मैत्रीपूर्ण लढत झाली. मुंगाजी शेठचं नाव होतं, त्याच्यावर पोरांनी नाव फिरवलं. मी तिथे असतो नसतं फिरून दिला. लास्ट टाईम पण आमची मैत्रीमध्ये लढत झाली होती आणि लढत होऊन आपला एक छानसा विजय मिळवलेला आहे आपण. बरोबर. म्हणजे जलवा आणि ही गाडी मला वाटतं आतापर्यंत 2-3 मैदानामध्ये पळाली. आपली 4 मैदानं पळाली गाडी आणि गेल्या वर्षी पण 2 ते 3 मैदानं पळालेली. सतत गुलालात आहे देवाच्या कृपेने अजून. बरोबर. बघा सुरुवातीला अर्जुनला तुम्ही उतरवलेला, कुठेतरी बरेच ठिकाणी मार पण खाल्ला, पण संयम ठेवला तुम्ही आणि त्या संयमाचा फल आज मिळतोय. काय बोलाल? 100% 2 उंबरवेडीच्या मैदानात दोन्ही वेळा आमच्या अर्जुनच्या सूज आहे पाहायला अजून पण. तर मी 2 महिने त्याला आराम दिला, कारण मला माहिती आहे हाच माझं काम करणार आहे पुढे जाऊन. आणि मी आराम देऊन संयम पाळला आणि त्या संयमाचं फळ त्याने आज मला देतोय. बरोबर आहे. आणि कुठेतरी त्या आत्ताच्यापर्यंत म्हणजे मला वाटतं 3 ते 4 वर्ष 3 वर्षापासून आपल्या चॅनलवरती तुम्ही बोलतात. कधीच कुठल्या प्रकारचा राग रोष नाही, कुठल्या प्रकारचा घमंड नाही. म्हणजे बघा खेळ करावा तर असा. काय बोला? आता तुम्ही तर बघताय माझ्या किती गाड्या हरल्या सुरुवातीला किंवा किती काय झालं. आज फायरनी तर किती गाड्या पडल्या माझ्या. पण हारजीत आहे तिथं मान्य करायला लागेल तरच हा खेळ खेळायला लागेल, नाही तर मग खेळ खेळून फायदा नाही. मी सगळ्यांना सांगून पण ठेवलं, हारलो तरी पण आवाज नाही काढायचा, जिंकलो तरी पण आवाज नाही काढायचा. उद्या आपण हारल्यावर आपल्याला पण सहन झालं पाहिजे. मग ते बरोबर. अपेक्षा होत्या का इतक्या आता जो अर्जुन पळतो तुमचा? आज जो पळतो ना ज्या रेंजनी, तर त्या रेंजनी मला वाटतं मी आता चांगल्या गाड्यांवरच चाललो असते आणि आमची गाडी पण छान जुळली जलवाबरोबर. आज अर्जुनपेक्षा जलवाने आज सूत तोडला आहे. म्हणजे आतला बैल सूत तोडला पाहिजे आज, पब्लिकच्या बैलांनी सूत तोडला. म्हणजे तो किती छान पळतो आज पब्लिकला. बरोबर. पहिल्यांदा कुठल्या मैदानाला पळाली आपली ही गाडी? ही गाडी पहिल्यांदा मला वाटतं उसाटना पळाली. तेव्हा पण मुंगाई शेटबरोबर गाडी झालेली वाटतं. म्हणजे मैत्रीपूर्ण विचारून झालेली तेव्हा पण. आणि आज पण समजा नाव जरी फिरलं, मी इथं होतो, मुलांनी म्हणजे किरण शेटच्याच मुलांनी फिरवलं नाव, माझ्या नावाने फिरवलेलं नाव वाटतं. बरोबर. मग गाडी झाल्यानंतर मुंगाई शेटशी काही बोलणं वगैरे झालं नाही? काही शेट मला वाटतं खाली होते आणि मी डायरेक्ट बैल घेऊन इथे आलो, कारण मी थांबत नाही बसत जास्त. बैलाला आराम आणि खाणं पाहिजे, कारण अख्खा दिवस बैल उपाशी आहे ना. बैलाला खाणं आणि पहिले पाणी त्याला पाजणं गरजेचं आहे. बरोबर. आता नियोजन याच मैदानामध्ये येण्याचं झालं होतं का? नियोजन ह्याच मैदानात. परवा दिवशी मला समीर आणि टीम जे आहे ती मला बोलली, मी लवकर 4 दिवसात पळवतो बैल, पण आमच्या त्या दिवशी 2 दिवसापूर्वी गाडी पळाली होती. तर ते बोलले ना आपण चिंचवलीला पण पळूया. मी बोललो चालेल, तुम्ही बोलाल तसं. गुलालात गाडी आपण कशाला नुसतं फोडायची गाडी. खिरकालीच्या मैदानाला झाली. खिडकालीच्या मैदानात झालेली. बघा म्हणजे कुठेतरी 2 दिवसानंतर पळवतात, पण एकच फेरा पळवतात. हा एकच फेरा. 4 दिवसात आपण पळवतो बैल, पण आज पहिली वेळ 2 दिवसांनी पळवला. बरोबर. असं झालं. असू द्या. चला म्हणजे कुठेतरी तो पण मान राखतोय तुमचा. आणि जसं सुरुवातीला बघा दिसायला बैल वेगळाच होता, की पळेल नाही पळेल असं वाटायचं लोकांना. एकदम साधा, म्हणजे पूर्ण हाडं मोजता येतील. माझ्या इंस्टाग्रामला व्हिडिओ आहे त्याची, आणले तेव्हा पूर्ण हाडं मोजता येतील असा एवढा खराब बैल होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे सुट्टीला त्याला 10-10, 15-15 जण लागायची सुट्टीला लावायला. आणि आज माझा बारका भाऊ म्हणजे आमचा त्याचा छोटा मालकच, तो एकटा त्याला सोडतो. आणि आमचे मित्रमंडळी सोमेश झाले, रिजवान झाले, आमचे भाऊजी झाले, हे सगळे सुट्टीला स्वतः असतात तिथे. बरोबर. दुसरं आम्हाला सुट्टी मेकरची पण जास्त गरज नाही लागेल. बरोबर. म्हणजे एवढा छान बैल झाला आता. बरोबर. आता मोठ्या गेल्यामध्ये जातात तुम्ही, म्हणजे तुमचा अर्जुन तुम्हाला घेऊन जातोय. आता नियोजन चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे एक काय म्हणतात ते एक रणनीती आखायला लागतंय. काय बोलाल म्हणजे काय बोलाल? आता असते स्टेप बाय स्टेप बघा. आपण तुम्ही पण बघत असाल आपल्या गाड्या कोणत्या रेंजच्या होत चालल्यात. लोक बोलतात गोंड्यावर नाही खेळत, त्याच्यावर नाही खेळत. बघा जेव्हा बैल पळतो ना, तर मालक गरीब आहे का श्रीमंत हे कोणत्या खिशाला हात लावायला येत नाही. बरोबर. मालकाचा अंदाज नाही काढायचा. मालक 2 गोंड्यावर खेळेल का 4 गोंड्यावर, तर त्याचा बैल पळेल तेव्हा तो खेळेल. बरोबर. बरोबर ना. नुसतं मालक बोलून होतो का? लोक बाहेरून बोलत असतात हा खेळेल नाही खेळेल. अरे बैल पळाल तर आम्ही 2 का 4 गोंड्यावर पण खेळू. बरोबर. बरोबर ना. आता आम्ही संयमी आहेत, म्हणजे आम्ही माघार घेणारे थोडी आहेत. म्हणजे कुठेतरी चर्चा झाली होती मला वाटतं ही. हा होते ना, मागून आम्हाला पण ऐकायला येतं ना कानावर. आम्ही काय मार्केटमध्ये आम्ही पण आहेत ना. बरोबर. आम्ही शांत. बघा तुम्ही बघितलं असेल गाडी हारली, मी बैल त्याच प्रेमाने सोडून आणतो. बरोबर. का असं नाही की माझ्या प्रेमाला बैलाला कधी ओरडून आणला, कधी मारला किंवा काय केलं. माझ्या बैलाला कधी गरम करताना बघितलं तुम्ही आजपर्यंत? बरोबर नाही बघितलं. आणि कुठेतरी गाडी झाल्यानंतर पण मी बघतोय स्वतः तुम्ही गाडी झाल्याच बैलांजवळ येतात आणि तिथं म्हणजे मुलांना जे म्हणजे सांगलं जातो ना की कुठल्या प्रकारचा जल्लोष नको काय नको, बैल सोडून पण तुम्ही आणतात. नाही, मी पहिल्यापासून सांगून ठेवलं आहे, बैल समोरच्या गाडीला काही आपल्याला राग येईल किंवा कोणी आरडाओरडा झाला नाही पाहिजे. आपल्या बैलांना गुलाल लावा, पाया पडा आणि निघा बस. मी देवाच्या आवाजाने पण नाही ओरडत.
चला जरा मला वाटतं आजची गाडी जरी तुम्ही सांगतात की मैत्रीमध्ये झाली आणि व्हायला नको पाहिजे होती पण झाली, पण जो सोने आहे आज 22/11 सोने बघा नंदरा शेठचा करार आहे, आज अखंड महाराष्ट्र त्यांनी गाजून ठेवलं आहे. म्हणजे कुठेतरी नावाजलेला नंदी येतो आणि त्याच्याबरोबर आपली गाडी होणं खूप भाग्यात मी समजेल. आपल्या बैलाचा एक आशीर्वाद आपल्यावर आणि त्याचीच पाळण्याची हे ही कृपा की आज आपल्याला गुलाल मिळाला. बरोबर. कारण ती बैलं पण खूप चांगल्या नावाची आहेत, चांगल्या टॉपची बैलं आहेत आणि शेडबरोबर शक्यतो तरी माझी गाडी नाही होणार आता. बरोबर. आणि मला वाटतं आजच्या मैदानामध्ये लकी ड्रॉसाठी स्कूटीसुद्धा आहे. मला वाटतं जे अशोक हे आपले उमरोलीचे दादा आहेत त्यांचा बैल आज भुंडा बैल इथे सेवानिवृत्ती झाला, बघितलं असेल तुम्ही. त्याही सौजन्य म्हणून त्यांनी स्कूटी दिलेली आहे. तर त्या बैलाचा एक प्रवास मी जाणून घेतला आहे. बघा एक गाडा मालकाला अभिमान वाटतं ज्या वेळेला अशा गाड्या होतात. आता तुमच्या इथून आता सुरुवात झालेली आहे, पुढे जाऊनचा प्रवास राहील. काय बोलाल म्हणजे आज एवढी वर्ष बैलाचा त्यांनी सांभाळ केला आहे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि एक दारी नंदी पाळणं हे त्या मालकाला माहिती असतो काय त्या मालकाचं भाग्य आहे. लोकांना बोलायला काय जातो आग जुगार म्हणून लोक त्याकडे बघतात, पण आज तो नंदी काय आशीर्वाद देतो ना त्या मालकाला काय बरकत देतो हे त्या मालकाला माहिती असतं. बरोबर. आणि आज त्यांना माहिती असेल त्या नंदीने त्यांना काय आशीर्वाद दिला आणि त्यांना कुठे आणलं. आज स्कूटी जर जे माणूस गिफ्ट देतोय तर त्या माणसाचं किती मोठं मन पण आहे आणि किती मोठं साम्राज्य असेल विचार करा. बरोबर. म्हणजे आता तुमची गाडी किती गोंड्यावर झालेली आहे, कारण कुठेतरी मला आपली काहीतरी अर्ध्या गोंड्याच्या हिशोबात झाले वाटतं. बरोबर. नाव फिरवलं वाटतं. कारण मोठ्या गाड्यांसाठी ते लकी ड्रॉ करणार आहेत. तर चला सायकल तर नक्की सायकलसाठी तर लकी ड्रॉ होईल. बघूया काय भेटेल ते आपण जलवाल्यांना देणार आहेत. बरोबर. आता जलवाविषयी काय बोलाल, कारण आता तुम्ही सांगितलं कुठेतरी सूत तोरला त्यांनी पब्लिकला पलून सुद्धा. आज बघा म्हणजे मी तर 3-4 वर्ष आली या क्षेत्रात नवीन आहे. माझ्या आजोबापासून तर क्षेत्र आहे, पण मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी जास्त येत नव्हतो. मला जरी माहिती आहे की आतल्या बैलांनी सूत तोडलं पाहिजे हा एक नियम म्हणजे एक नॉर्मल, पण आज तो दिवसेंदिवस एवढा छान पळतोय की आज त्याने सूत तोडलंय पब्लिकने, म्हणजे त्याचा स्पीड किती छान वाढलाय. बरोबर. आणि जेवण बैल जेव्हा राजाने पळतात तेव्हा ती गाडी चांगली होते. बरोबर. आता किरण शेठ अजून एक प्रश्न घेईन, हा जो अंगावरचा गुलाल आहे आपण बैलाच्या अंगावर पळतो किंवा तुमच्या अंगावर किती सर्वांची मेहनत असते काय बोलाल. बघा माझे वडील झाले, माझे मित्रमंडळी झाले, आमचा भाऊ झाला, आमचा ओमकार झाला, शशी झाला, परत आमच्या घरी आहेत माझी मेन आई. म्हणजे आता ती तिथे आरतीची ताट घेऊन वाटत बघत असेल कधी बैल येतोय. जिंको हारो आरती आमच्या दारात होणारच. म्हणजे या सगळ्यांची मेहनत आणि सगळे कष्ट आहे त्या बैलांना आज आम्हाला फळ देतात त्याचं. बरोबर. आणि आज माझा मित्र आहे संजय म्हणून. आज आम्ही जिममध्ये म्हणजे मला जिमचा नाद आहे, 2 वर्ष आली जरा व्यायाम बंद आहे. यांनी आणि मी ठरवलं होतं की वासरं घ्यायची आणि ती मोठी करायची आणि दोघांनी पण आम्ही तेच केलं आहे. त्याच्या इथे पण बुगाटी म्हणून पळतोय, छान वासरू पळतोय. पण कसं असतं वासरू बैलांना तुम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम चालतात. आता मी माझ्याकडून जेवढं येईल मित्रांना माझ्या मी 100% मदत करणार. बरोबर. म्हणजे कुठेतरी आपल्या मुलं जर कोणाचा बैल उजेरात असेल तर ते प्रयत्न करावा. नाही नक्की केलं पाहिजे. इथे काय होतंय तुम्ही पण बघता रस्सी ओढ चालू आहे. म्हणजे बैल एखाद्याचा पळतोय तर त्याला कसं मागे आणायचं त्यासाठी काय प्रयत्न करता येईल ते चालू आहे. आता आपली महाराष्ट्राची A1 जोडीसाठी पाडण्यासाठी काय काय हे चालतं तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर. कारण कुठेतरी तुमची पण आवडती जोडी येते. 100% बघा भुंगा हा माझा आवडता बैल आहे आणि तो राहणार. बरोबर. आणि त्याच्यावर वेगळा आशीर्वाद आहे. बरोबर. आज तुम्ही पण बघताय आज पब्लिकने तो धागा तोडतोय. आणि कुठेतरी फायर पण आहे आज, जरी तुमच्या दावणीला भुंगाच्याच दावणीतून आलेला फायर आहे. 100% आम्ही मित्रच आहोत. आणि आज फायरने तुम्हाला एक सांगायचं महत्त्वाचं, काल जवळेकर शेटकडे गेलाय आणि काल रामनवमीच्या अवसरावर त्यांनी 1 नंबर केला आणि घाटाचा राजा झालाय. घाटाचा राजा झाला बघा. म्हणजे तिकडे तो गुलाल इकडे हा गुलाल. म्हणजे कुठेतरी आपण प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना यश आपले जे दावणीला असले नंदी प्रयत्न आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर कालच ते बोललेत आपले नाव नाही त्यांचं आठवत, पण फडके शेटचे ज्यांनी नियोजन करतात त्यांनी बोललेत कालच प्रयत्न आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असेल तर यश तुम्हाला 100% बरोबर. तुषार घोडपरे मला बरोबर. तुषार घोडपरे बघा काल जी लढत पण झाली आपण बघितली, एक काटाकीर सेमी झाली. म्हणजे सर्व अखंड महाराष्ट्राला वाटलं की आता सेमी इतकी मोठी झाली तर भुंगाच फायनल घेऊन जाणार. कुठेतरी बघा ज्यांच्या नशिबात गुलाल असतं त्यांनाच मिळतंय. हा ते तर आहे. तुम्ही नशिबाचं कोणत्या हिरावून नाही घेऊन जाऊ शकत. आणि त्यांना तर पायरा पण नव्हता भेटत, त्यांनी घरची गाडी पळवली. बरोबर आहे. आणि ती गाडी 1 नंबर करते म्हणजे आज पंढरी शेट यांना किती मोठ्यावरती वाटत असेल, अभिमान वाटत असेल. हा आज शेट असते तर त्या मैदानात आनंदात आणि सगळ्यात जल्लोष बघण्यासारखं असतं. चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. चिंचोलीच्या पाठीला तुम्ही काय मेद असतात, बैला पण असतात तुमची, काय अनुभव या पाठीचा. खूप सुंदर नियोजन आहे. एक म्हणजे एकदम शांततेत चाललंय सगळं, कुठे आरडाओरडा नाही आहे, गाड्या पण छान सुटत आहेत
आणि नियोजन खरंच छान आहे, नाव ठेवण्यासारखं काही एक नाही आहे. पाठी पण छान आहे, पुढे पण आवरायला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि छान पाठी आहे. कोणी पलवली गाडी? गाडी कोणी पलवली आजची? गाडी आपली केतन ड्रायव्हर पळवतोय, ही गाडीवर केतन ड्रायव्हरच बसतो सोनिवली सोनिवलीचा. आणि छान पळवतोय मी. चला, पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला आणि पुढच्या गुलालसाठी शुभेच्छा असतील. तुम्हाला पण.